एका राज्याचे नवीन नेते, एक सरकारी ॲप आणि शेतीसाठीची एक जागतिक मोहीम. ऐकायला या तिन्ही गोष्टी अगदी वेगळ्या वाटतात नाही का? पण काय वाटतं, यांच्यात काहीतरी साम्य असू शकतं का? आज आपण हेच बघणार आहोत की हे वेगवेगळे धागे एकमेकांशी कसे जोडले जातात आणि त्यातून एक मोठं चित्र कसं तयार होतं. तर हेच ते कनेक्शन आहे जे आपण आज शोधणार आहोत. सुरुवात करूया महाराष्ट्रापासून, तिथल्या एका नवीन नियुक्तीपासून, आणि मग पाहूया की ही गोष्ट तंत्रज्ञानामार्गे थेट जागतिक पातळीवर कशी पोहोचते. चला सुरू करूया. आपली आजची गोष्ट सुरू होते एका अशा नियुक्तीने जी महाराष्ट्राच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. हा फक्त एक राजकीय बदल नाहीये, तर एका नव्या पर्वाची सुरुवात म्हणू शकतो आपण. तर हे आहेत जिष्णू देव वर्मा, महाराष्ट्राचे 23वे राज्यपाल. 2026 मध्ये त्यांची नियुक्ती झाली. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात येण्याआधी ते तेलंगणाचे राज्यपाल होते, त्यामुळे त्यांच्यासोबत एक मोठा अनुभव आहे जो त्यांच्या भूमिकेला आणखी वजन देतो. त्यांच्या राजकीय प्रवासावर नजर टाकली तर आपल्याला एक स्पष्ट वाढ दिसते. 90च्या दशकात राजकारणात येण्यापासून ते त्रिपुराचे उपमुख्यमंत्री आणि मग तेलंगणासारख्या महत्त्वाच्या राज्याचे राज्यपाल, हा प्रवास त्यांच्या अनुभवाची आणि जबाबदारीची उंची दाखवतो. आणि हा अनुभव फक्त पदांपुरता मर्यादित नाहीये. ही यादी बघा. वित्त, ऊर्जा, ग्रामविकास ही फक्त खात्यांची नावं नाहीत. वित्त आणि ऊर्जा सांभाळणं म्हणजे राज्याच्या आर्थिक विकासाला आणि पायाभूत सुविधांना दिशा देणं. आणि ग्रामविकासासारखं खातं सांभाळल्यामुळे त्यांना अगदी तळागाळातल्या प्रश्नांची जाण आहे. हाच सगळा अनुभव ते आता महाराष्ट्रासाठी घेऊन आले आहेत. बरं, आपण व्यक्तीबद्दल तर बोललो, पण ते ज्या पदावर आहेत त्या पदाचं महत्त्व काय? राज्यपालांची भूमिका नक्की असते तरी काय, आणि ती इतकी महत्त्वाची का मानली जाते? सोप्या भाषेत सांगायचं तर राज्यपाल फक्त राज्याचे औपचारिक प्रमुख नसतात. ते राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातला एक अतिशय महत्त्वाचा दुवा असतात. त्यांची भूमिका फक्त प्रतिकात्मक नाहीये, तर प्रशासकीय संतुलन राखण्यासाठी खूप गरजेची आहे. आपल्या संविधानातच या पदाचा भक्कम पाया रचला आहे. हे 3 कलम बघा. कलम 153 म्हणतं की प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल. कलम 155 नुसार त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. आणि कलम 156 नुसार त्यांचा कार्यकाळ साधारणपणे 5 वर्षांचा असतो. यातूनच या पदाचं घटनात्मक महत्त्व आपल्याला कळतं. ओके, नेतृत्व महत्त्वाचं आहेच, पण खरं यश तेव्हा दिसतं जेव्हा त्या नेतृत्वाचा थेट परिणाम लोकांच्या आयुष्यावर होतो. आणि हे धोरणांमधूनच शक्य होतं. चला, महाराष्ट्रातल्या अशाच एका उपक्रमाबद्दल जाणून घेऊया, जिथे तंत्रज्ञानाचा वापर सर्वसामान्यांच्या सक्षमीकरणासाठी केला जातोय. एक कल्पना करा, शासनाच्या सगळ्या योजना, सगळी मदत जर एकाच ठिकाणी मिळाली तर किती सोपं होईल, नाही का? महाराष्ट्र सरकारने दिव्यांग नागरिकांसाठी नेमकं हेच केलंय. हे पोर्टल म्हणजे एक सिंगल विंडोज सिस्टम आहे, जी त्यांचं आयुष्य खूप सोपं बनवण्यासाठी डिझाईन केली आहे. आणि या पोर्टलमुळे काय फरक पडतोय ते इथे स्पष्ट दिसतंय. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करायचा असेल, किंवा एखादा कौशल्य विकासाचं प्रशिक्षण घ्यायचं असेल, किंवा अगदी पेन्शनची माहिती हवी असेल, सगळं काही आता फक्त काही क्लिक्सवर उपलब्ध आहे. ही फक्त सोय नाहीये, हे खरंच सक्षमीकरण आहे. सन्मानाने आपले हक्क मिळवण्याचा एक डिजिटल मार्ग. आणि हो, हा उपक्रम फक्त एक चांगली कल्पना म्हणून नाहीये, तर यामागे एक मजबूत कायदेशीर आधार आहे. तो म्हणजे 2016चा दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा. हा कायदा सुनिश्चित करतो की सर्वसमावेशकता ही फक्त एक इच्छा नाही, तर तो एक अधिकार आहे. तर सक्षमीकरण आणि सर्वसमावेशकता हे काही फक्त स्थानिक मुद्दे नाहीत. आता आपण राज्याच्या सीमा ओलांडून थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊया आणि बघूया की हीच संकल्पना ग्लोबल लेव्हलवर कशी काम करतेय. संयुक्त राष्ट्र म्हणजेच युनायटेड नेशन्सने 2026 हे वर्ष महिला शेतकऱ्यांसाठी समर्पित केलं आहे. याचा उद्देश काय आहे, तर जगभरातल्या अन्न सुरक्षेत महिलांचं जे प्रचंड योगदान आहे त्याला ओळख मिळवून देणं आणि त्यांच्या समोरची आव्हानं कमी करणं. हा आकडा बघा, 43%. विचार करा, जगात शेती क्षेत्रात काम करणाऱ्या एकूण लोकांपैकी जवळजवळ निम्म्या महिला आहेत. हे योगदान खूप मोठं आहे, पण बऱ्याचदा ते आपल्या नजरेतून सुटतं. आणि भारतात तर ही दरी आणखी स्पष्ट दिसते. एकीकडे शेतात राबणाऱ्यांमध्ये महिलांचं प्रमाण जवळपास 40% आहे. पण दुसरीकडे ज्या जमिनीवर त्या काम करतात त्या जमिनीची मालकी 15%पेक्षा कमी महिलांकडे आहे. हीच ती विषमता आहे जी भरून काढण्याची गरज आहे.
आणि म्हणूनच अशा जागतिक उपक्रमांची खूप जास्त गरज आहे. या जागतिक उपक्रमाची उद्दिष्टे फक्त कागदावरची नाहीत, तर ती खरा बदल घडवण्यावर लक्ष केंद्रित करतात. महिलांना जमीन, कर्ज आणि तंत्रज्ञान मिळणं सोपं करणं, लैंगिक समानतेला प्रोत्साहन देणं, या सगळ्या गोष्टी थेट शून्य भूक आणि लैंगिक समानता यांसारख्या मोठ्या जागतिक ध्येयांना मदत करतात. तर आपण पुन्हा आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाकडे आलो. आपण एका राज्यपालांबद्दल बोललो, एका डिजिटल पोर्टलची माहिती घेतली आणि एका जागतिक मिशनबद्दलही जाणून घेतलं. आता वेळ आलीये हे सगळे धागे एकत्र जोडण्याची. हे वाक्य या सगळ्या गोष्टींचं सार सांगतं. प्रगती ही एकाएकी होत नाही, तर ती एक साखळी असते. जिष्णू देववर्मांसारखं अनुभवी नेतृत्व, दिव्यांगांसाठीच्या पोर्टलसारखं सर्वसमावेशक धोरण आणि महिला शेतकऱ्यांसाठीची जागतिक मोहीम, हे सगळं एकाच साखळीचे भाग आहेत. स्थानिक पातळीवरचं प्रभावी नेतृत्व आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापरच आपल्याला जागतिक ध्येय गाठायला मदत करतो. तर हाच विचार मी इथे सोडून जातोय. जेव्हा एक चांगलं नेतृत्व, प्रभावी तंत्रज्ञान आणि एक जागतिक दृष्टिकोन एकत्र येतात, तेव्हा प्रगतीच्या कोणकोणत्या नव्या संधी निर्माण होतात, याचं उत्तर फक्त एक चांगल्या भविष्याची आशा नाही, तर ते भविष्य घडवण्याचा एक स्पष्ट आराखडा आहे. यावर नक्की विचार करा.